4 धावांनी धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहायला गेलं तर 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात टीम हिव संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज संकेत आलेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. चला पंत, स्पीडअप करा. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करत असताना टीम हिव संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा उभारल्या गेल्यात. आता मात्र सुंदर चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक. तेवढं ताकदीचं राहिलंय. एक धाव घेतली गेली आणि एका धावेवर थांबावं लागलंय बॅटर सागर याला. एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संकेत. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव येईल अवांतर. एक अवांतर धाव ऍड केली गेली. धावफलक 1 ने सरकेल. 19 धावा. गोलंदाजी मार्कवर संकेत. आता म्हटलं हाताची बोट फिरवली होती, गती कमी केली या चेंडूवर. परिणामी निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारचे धाव येत नाही चेंडूवर. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक मात्र तिथे स्थिरावेल. 19 धावा. आता मात्र वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता या चेंडूवर. फलंदाज आता मात्र फुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. नक्कीच फुलटा चेंडू टाकला गेला होता आणि फुलटॉसवर फुलटोल वसूल केला बॅटर अमोलच्या माध्यमातून. 6 धावा आल्या. आता मात्र प्लेसमेंट पाहायला मिळाली. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेला होईल सुरुवात आणि चेंडू उचलेल, फेकेल. त्याच दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेन धावफलक पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर संकेत. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केला होता. चेंडू हवेत असलेलं क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली. दरम्यान प्रयत्न पाहायला गेलं तर अप्रतिम दर्जाचे राहिले टीम खातेवली संघाच्या माध्यमातून. नक्कीच कौतुक करावं तितकं कमीच असेल या क्षेत्ररक्षकाचं आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पाहायला गेल तर 29 धावा धाफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज एंटर होईल जयेश. इनिंग्स मधील शेवटचं षटक असेल. गोलंदाज जयेश आलेत. गोलंदाजी मार्कवर जयेश सज्ज. पहिला चेंडू समोरच्या लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेला होईल सुरुवात आणि हा ना करत असताना एका धाव्यावर थांबावं लागलं टीम ह्यू संघाला. एका धाव्याने धाफलक पुढे सरकेल. 30 धावा धाफलकावरती. लेफ्ट हँड गोलंदाज जयेश. पुढील चेंडू जयेश याचा. तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक मात्र तिथे स्थिरावेल. 30 धावा धावफलकावरती. आता मात्र ऑफचेसने खेळून काढले चेंडू. गॅप आहे मोठा. नाही धावांना तो चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वाईट चेंडू. एक अवांतर धाव ऍड केली जाईल. 35 धावा धाफलकावरती. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू. मिस टाइम फटका. नक्कीच एक धाव येईल या चेंडूवर. एका धाव्याने धाफलक पुढे सरकेल. 36 धावा धाफलकावरती. पुन्हा एकदा जयेश. तर मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूवर. अप्रतिम दर्जाचा चेंडू जयेशच्या माध्यमातून हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक तिथं स्थिरावेल. 36 धावा. पुन्हा एकदा तंत्र फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली. करणार नाही चुकी. टिपला गेलाय झेल. संपुष्टात आलाय बॅटर सागरचा खेळ. विकेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला शुभम. आपण येथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचे. शुभम.
अंबारच्या संघाचे दोन सलामीवर मैदानामध्ये एंटर होतील किशोर आणि त्याच्या सोबतीला रुपेश. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल संकेत असेल. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला टीम अवरे तर एका बाजूला पाहायला गेलं तर अंबारजे, दोन्ही मातब्बर संघ. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळेल रुपेश असतील. गोलंदाजी मार्कवर संकेत, त्याला मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू संकेताचा रुपेश साठी. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन निसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. खातेवली संघाचा कर्णधार पण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. तसेच लेनार संघाचे कर्णधार आपण देखील खेळाडू कक्षाशी संपर्क साधायचे. तर मात्र पुन्हा एकदा समोरच्याने खेळून काढला चेंडू. एकच धाव येईल चेंडूवर. एका धावेने संघाचा श्रीगणेशात आलाय. शेळी संघाचे कर्णधार आणि चेरपोली संघाचे कर्णधार समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज संकेत आलेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल धाव घेतली गेली. एक सिंगल धाव फलकावर ऍड केली गेली. आता मात्र हार्ड हिटर फलंदाज किशोर आलेत.
मात्र आपटला गेलाय चेंडू, थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार डीजे. नक्कीच अप्रतिम दर्जाचा फटका बॅटर किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडू फेस करत असताना किशोर भिरकावून दिला चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. धावसंख्या पाहायला गेल तर 7 धावा. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय चेंडू, गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, चौकार डीजे. चेरपोली संघाचे कर्णधार समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. चेरपोली संघ. पुढील चेंडू. आता मात्र बॅटची लिडिंग येत, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब पाहायला मिळालं. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. अव्वंतर धाव धावफलकावर ऍड केली जाईल. आता मात्र जेलची संधी असेल. नक्कीच एक मोठा हादरा टीम अंबारच्या संघाला लागलाय. बॅट्समन रुपेशच्या माध्यमातून, किशोरच्या माध्यमातून. या ठिकाणी लॉटचा कार्यक्रम केला जातोय. जी पहिली चिठ्ठी निघेल त्या संघाला बाय दिली जाईल. हे सगळं संघाने नोंद घ्यायचे. लेनार्ड संघाला या ठिकाणी बाय मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल गणेश. यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना चेरपोली विपक्ष त्यांना फाईट करेल टीम शेई संघ. गोलंदाजी मार्कवर अभि आलेत. आता मात्र पहिला चेंडू अवांतर, पंचांचे दोन्ही समांतर धाव होईल. अवांतर, एक अवांतर धाव ऍड केली गेली. 17 धावा धावफलकावरती.
नाणेफेकी विजयी झाला टीम शेही संघ. डिसिजन पेंडिंग असेल. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक पाहायला गेल तर 17 धावा धावफलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र कुठेतरी कानमंत्र देत असताना रुपेश पाहायला मिळतील. सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी म्हणावी लागेल अभियाची. आता मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. सहा धाव्यांनी धावफलक पुढे सरकवलंय. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. कमबॅक करेल का अभि? आता मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. पंचांचा इशारा. 9 चेंडू 9+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. येणारा पुढील चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच 9 चेंडू असेल. येणारा पुढील चेंडू फ्री हिट असेल. बॅट्समॅन साठी सुवर्ण संधी. धावून आले. फायदा घेईल का बॅट्समॅन पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज गणेश पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर अभि. बिमर टाकला गेलाय. कुठेतरी षटकारानंतर दबाव आला गोलंदाज अभिवर आणि बिमर टाकला गेला गोलंदाज अभिच्या माध्यमातून. येणारा पुढील चेंडू फ्री हिट असेल. संधी धावून आले बॅट्समॅन गणेश साठी. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारचे धावेत नाही चेंडूवर. धावसंख्या मात्र तिथं स्थिरावेल. 25 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर अभि. मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक येथील करणार नाही चुकी. टिपला गेलाय झेल. संपुष्टात आलाय बॅटर गणेशचा खेळ. विकेट डीजे.
नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होईल प्रथमेश. की संघाने जबाबदारी टाकली गेली, चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल. आता मात्र अडवी बॅट फिरवली होती, संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक मात्र तिथे स्थिरावेल. 25 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज पवन येईल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. नवीन गोलंदाज पवन 15 ते 20 पावलांचा रनअप घेत असताना आता मात्र गती कमी गेली या चेंडूवर. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावेल. 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पवन. आता मात्र पुन्हा एकदा स्लो ओव्हर टाकला होता. चेंडू हवेत होता. दरम्यान एक धाव घेतली गेली. दुसरा धावेला सुरुवात झाली आणि 2 धावा. थ्रो कुठेतरी चुकीची मिळाली. अंडरन थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा येतील चेंडूवर. 2 धाव्यान धावफलक पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पवन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फुलटा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल, करणार नाही चुकी. टिपला गेलाय झेल. संपुष्टात आलाय बॅटर. प्रथमेशचा खेळ. विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले दिनेश. धावसंख्येचा विचार केला गेला तर 27 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पवन आलेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 धावा. त्यानंतर आता मात्र कमबॅक केलं गेलंय. विकेट मिळाली. तर फुलटा चेंडू पुन्हा एकदा काव कॉर्नर झोन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकतील. तर दरम्यान दुसरा धावेला झाली सुरुवात आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा ऍड केल्या गेल्या. 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पवन गोलंदाजी मार्कवर. स्लोवर पण टाकला होता. बॅटचे लिडिंग एज. त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. हे 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू स्लोवर टाकला होता.
चेंडू हवेत उडालाय उंच, क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली, करणार नाही चुकी, टिपलाय झेल, संपुष्टात आला बॅटर दिनेशचा खेळ, विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय ओमकार. गणेश आले गोलंदाजीसाठी. या इनिंग्स मधील शेवटचं षटक जबाबदारी दिले गेले गणेशवरती. समोर बॅटर पाहायला गेलं तर ओमकार आहेत. प्रथमेश असतील स्ट्राईक एंडवर. तर मात्र खोलवर टप्प्यात चेंडू खेळून काढला, एक धाव घेतली गेली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फलंदाज बाद, माघारी परतावं लागते बॅटर प्रथमेशला, विकेट. सुंदर डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळालं औरे संघाच्या माध्यमातून. मात्र पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. पण एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश एका वेगळ्या शैलीने गोलंदाजी करत असताना लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल, एक धाव ऍड केली गेली, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, 34 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धावा पाहायला मिळतील. 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही येणारे काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा आता मात्र सुरेखरित्या खेळून काढला चेंडू, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा बाहेर, 4 धावेंसाठी चौकार. चार धावा धावफलकामध्ये ऍड केल्या, 4 धावेने धावफलक पुढे सरकेल, 38 धावा धावफलकावरती. मात्र पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. अपील स्ट्रॉंग होती परंतु अपील उचलून धरले पंचांनी, माघारी परतावं लागलं बॅटर विजयला. या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला गणेश. गणेशच्या समोर पाहायला गेलं तर गोलंदाज सुद्धा गणेश. षटकातील शेवटचा चेंडू असेल. तर मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला गेला, बॅट्समॅन समजू शकला नाही,
एक धाव घेतली गेली आणि एका धावेवर थांबवलं गेलंय टीम अंबरच्या संघाला. एका धाव्याने धाव पुढे सरकेल, धावून पोहोचेल. 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय टीम आवरे संघाच्या समोर. शेही संघ आपण डिसिजन कळवायचे. नक्कीच फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले चरपोली संघाला. चोवीस चेंडू 40 धाव्यांचं आव्हान ठेवलं गेलंय आवरे संघासमोर. मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला टीम आवरे तर एका बाजूला अंबारजे. बॅटिंग नितीन आणि पवन अशी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळेल. तर समोर गोलंदाज गणेश. चोवीस चेंडू 40चं समीकरण असताना पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पवन आणि नितीनाशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दुसरा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कट करायचा होता. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. एक धाव थांबवू शकत नाही. एक धाव ऍड होईल. एका धाव्याने संघाचा फ्री गणेश होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू पंतांच्या दोन्ही हात समांतर. धाव येईल अवांतर. एका अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. आता मात्र सुंदर चेंडू. अपील स्ट्रॉंग होती. अपील फेटाळून लावली आमचे ऑफिशियल पंच हेमंतजी तावडे सर.
पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला दिशा दिली. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल 4 धाब्यांसाठी चौकार. चार धावा धाफलकावरती ऍड केल्या गेल्या, 6 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज गणेश आता मात्र समोरच्या खोदून काढला चेंडू, त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतील अभि. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा दिशा दिले चेंडूला. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे नवीन गोलंदाज विजय आलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहायला गेल तर 10 धावा झाल्यात. येणाऱ्या 18 चेंडू धावा बनवायचे 30. विजय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. आता मात्र सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेला सुरुवात होईल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेन धाफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12 धावा धाफलकावरती. गोलंदाजी मार्कवर विजय. आता मात्र फुलटच चेंडू, चेंडूला दिशा दिले, पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. गोलंदाजी मार्कवर विजय. आता पुन्हा समोरच्या लॉफ्ट केलाय चेंडू, थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार. धावा धाफलकावरती पाहायला गेलं तर 22 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. येणारे 15 चेंडू धावा बनवायचे 18.
गोलंदाजी मार्कवर विजय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा द्यायची होती. बॅटची लिडिंग एज लागली गेली. एक धाव मिळाली आहे चेंडूवर. एका धाव्यात धावफलक पुढे सरकलं. 23 धावा धावफलकावरती. मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडूला उंची मात्र भरपूर मिळाले. अंतर देखील चांगलं आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल छूमंतर. षटकार. सहा धावा धावफलकावर ऍड केल्या गेल्या. 6 धाव्यांनी धावफलक पुढे सरकलं. 29 धावा धावफलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतील. करणार नाही चुकी. टिपलाय झेल. संपुष्टात आलाय बॅटर नितीनचा खेळ. डीजे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळेल. रुपेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. विकी. बॅट्समन किशोर पाहायला मिळाला. दरम्यान एक धाव घेतली गेली. एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. 30 धावा धावफलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या लॉफ्ट केलाय चेंडू. चेंडू थांबणार नाही. निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा समोरच्याने उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक येतील. चेंडू खाली करणार नाही चुकी. टिपला गेलाय झेल. संपुष्टात आलाय बॅटर किशोरचा खेळ. विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा पाहायला मिळतील 36. 40 धावांचा पाठलाग करत असताना टीम अवरे संघ 36 धावांपर्यंत आतापर्यंत बदल मारले गेले. आता मात्र पुन्हा एकदा
चेंडू उडवा जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, टिपलाय झेल, संपुष्ट झाला बॅटर किशोरचा खेळ, विकेट. येणारे 7 चेंडू, धावा बनवायचे 4. नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच पाहायला मिळेल. तर मात्र चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकतील. त्या दरम्यान एकच धाव घेतली गेली, एका धावेवर थांबवलं गेलं टीम अवरे संघाला आणि एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 37 धावा. नवीन गोलंदाज किशोर पाहायला मिळतील. सहा चेंडू, 3 धाव्यांची गरज विजयासाठी टीम अवरे संघाला. समोर गोलंदाज पाहायला गेला तर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. आता मात्र टॅप केला गेला चेंडू, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेला गडी बाद, विकेट. पाच चेंडू, 2 धाव्यांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये, बाला आलेत. तर मात्र पुन्हा एकदा गॅप काढायचा होता, तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरण मला येणारे चेंडू आहे 4, धावा बनवायचे 2. नक्कीच दांडी गुल, विकेटचा पतन, डीजे. येणारे चेंडू आहे 3, धावा बनवायच्या 2. नक्की शेवटचा चेंडू पर्यंत हा सामना पाहायला मिळेल, एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. येणारे चेंडू आहे 3, धावा बनवायचे 2. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल, यात काही वाद नाही. गोलंदाज पाहायला गेलं तर किशोर आहे समोर, अनुभव आहे या गोलंदाजाकडे. येणारे चेंडू 3, धावा बनवायचे 2. आता मात्र निर्धाव चेंडू, 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. काय सामना लागला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहायला मिळतंय टीम अंबरजे, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतंय टीम औरे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. येणारे चेंडू 2, धावा बनवायचे 2.
आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 6 चेंडू 3 धावेची करत असताना सामना आलाय 1 चेंडू 2 धावा येणारे चेंडू आहेत 1 धावा बनवायचे 2 सामना होता कुठे आलाय कुठे हा जर सामना किशोरने विजय मिळवून दिला तर नक्कीच जल्लोष साजरा करेल टीम अंबारचे संघ आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू समोरच्याने 1 धाव पूर्ण केली गेली त्या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळाली नक्कीच सामना विजयी होऊ शकला असता टीम अंबारचे संघ मिसफिल्ड झाली परिणामी हार पत्करावी लागले अंबारचे संघाला